नमस्कार. आजचा टॉपिक आहे आपला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. सोबतच आपण भारताचा अर्थसंकल्प सुद्धा काही अंशी डिस्कस करू आणि हा हाय यील्डिंग टॉपिक आहे. म्हणजेच या टॉपिकमधून मॅक्झिमम क्वेश्चन येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. टॉपिक प्लस MCQ कव्हर होईल. सर्वात अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा बजेट मांडला आणि तो 6 मार्च 2026ला मांडला. त्यांचा हा दुसरा अर्थसंकल्प होता आणि सर्वात जास्त वेळेस बजेट जर कोण मांडला असेल तो शेषराव वानखेडे यांनी मांडला होता 13 वेळा. दुसऱ्या नंबरवर आहे अजितदादा पवार, 11 वेळा यांनी बजेट मांडला. पुढे चालूया. आता या बजेटमध्ये जो सरकार आपला एकूण महसुली जमेचा जो खर्च आहे तो सर्वात जास्त 55% हा खर्च प्रतिबद्ध खर्चावर खर्च करते. प्रतिबद्ध खर्च म्हणजे कोणते? जे गव्हर्नमेंट एम्प्लॉईला पगार देते 29%, पेन्शन देते 15% आणि व्याजाची प्रदाने 11%. हे आकडेवारी लक्षात ठेवा. सोबतच एक स्कीम आली आहे यामध्ये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. या कर्जमाफी योजनेत दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर्वात पहिले 2 लाखापर्यंत कर्जमाफी प्लस 50,000 रुपये तुम्हाला प्रोत्साहन निधी यामध्ये प्राप्त होऊ शकतो. 2 लाख प्लस 50,000 लक्षात ठेवा. आणि प्रवीण सिंह परदेशी समिती यांनी रिकमेंडेशन दिलं होतं ह्या स्कीमसाठी, हे लक्षात ठेवून घ्या. आणि याची कट ऑफ डेट आहे 30 सप्टेंबर 2025. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना यामध्ये लक्षात ठेवायचं असेल 7.5 हॉर्स पॉवर म्हणजे 7.5 हॉर्स पॉवर जो शेती पंप आहे त्यापेक्षा कमी मर्यादा असणारा पंप ज्यांच्याजवळ आहे त्यांच्याकरिता हे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आहे. सोबतच ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यासोबत संलग्न अशी स्कीम आहे. एवढं लक्षात ठेवा. सध्या याच्यात 23,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. 2 नदीजोड प्रकल्प बजेटच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासाला मिळाले. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, दुसरा आहे दमनगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प. यामध्ये तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करायचा असेल तर यांचे उगमस्थान आणि यांच्या ट्रिब्युटरीज करून घ्या, इम्पॉर्टंट आहे. शक्तिपीठ महामार्ग शक्तिपीठ एक्सप्रेसवे हा नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग आहे, म्हणजे नागपूरला सुरू होतो गोवापर्यंत. दुसरी गोष्ट 6 पदरी राहील. किती पदरी? 6 पदरी. आणि सोबतच एकूण आहे 856 किलोमीटर, पण हे वाढू शकतात कारण सध्या वाद सुरू आहे, खूप साऱ्या शेतकऱ्याच्या जमीन गेल्या असल्यामुळे. सोबतच हे नागपूर शहराला थेट गोव्याच्या उत्तर सीमेला पत्रादेवी इथं जोडल्या जाईल. सोबतच 18 तासाचं जे अंतर आहे या दोन शहरांमधलं ते 7 ते 8 तासांना कमी होणार आहे किंवा 7 ते 8 तासात कापता येणार आहे. आता प्रमुख शक्तिपीठे कोणती आहे या महामार्गावरील बघून घ्या. महालक्ष्मी, कोल्हापूर, त्यानंतर तुळजाभवानी आणि रेणुका माता ही प्रमुख शक्तिपीठे. 2 ज्योतिर्लिंगे लागेल, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ. आणि इतर प्रमुख तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर आणि कारंजा लाड येथे गुरुदेव दत्त मंदिर. आता कृषी क्षेत्रात आणि तंत्रज्ञानात काही टर्म्स आले आहे. एक ॲग्रीस्टॅक म्हणून टर्म आली आहे, म्हणजे तंत्रज्ञानाचा जास्त वापर करण्यात येणार आहे. आणि 75 गावामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे. सोबतच विकसित महाराष्ट्र 2047च्या दृष्टिकोनातून नागपूर येथे प्रगत राज्य डेटा सेंटर उभारले जाणार आहे. खूप महत्त्वाचं आहे. नागपूर येथे प्रगत राज्य डेटा सेंटर हे कशासाठी? राज्याच्या नवीन सायबर सुरक्षा धोरणासाठी. आता शेवटची यामधली गोष्ट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना कोणाकोणाला दिली जाते आणि कोणाकोणाला दिली जात नाही, ह्या 2 गोष्टी तुम्ही करून घ्या. सोबतच याची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची डेट खूप महत्त्वपूर्ण आहे. घोषणा आणि मंजुरी मिळाली होती 18 जून 2024 आणि तेव्हा GR काढण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष राज्यस्तरीय शुभारंभ झाला 17 ऑगस्ट 2024. कुठून? पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलातून. आता इथं प्रमुख आपण कव्हर केला आहे मेन स्कीम्स, मेन आकडेवारी आणि ज्या गोष्टी एक्झाममध्ये येऊ शकतात. आता आपण प्रत्यक्ष MCQ. हॅलो अँड वेलकम. MCQ कडे वळताना सर्वात पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र अर्थसंकल्पानुसार 2026-27 नुसार वित्तीय तुटीचे एकूण राज्य
अंतर्गत उत्पादनाशी असलेले प्रमाण, वित्तीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन म्हणजे FRBM जो कायद्याच्या कोणत्या मर्यादेत ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. आता असे जेव्हा इकॉनॉमिक्सचे किचकट लाईन्स असतात त्यावर न जाता की टर्म्स आपण लक्षात ठेवू. सर्वात अगोदर फिस्कल डिफिसिट आणि FRBM ॲक्ट. आता FRBM ॲक्टला तुम्ही जर बारकाईनं वाचलं असेल तर लक्षात ठेवा 3%. ऑप्शनमध्ये बघूया आहे का. 2.5 पेक्षा कमी, 3च्या आत, 3 प्रोसेसच्या आत किंवा 4च्या आत. याचा आन्सर आहे 3%च्या आत. तुम्ही एक्सप्लेनेशन वाचू शकता. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणते रेव्हेन्यू डिफिसिट म्हणजे महसुली तूट या संकल्पनेचे अचूक वर्णन करते. याचा आन्सर आहे ब, जेव्हा शासनाचा महसुली खर्च हा त्याच्या महसुली जमेपेक्षा जास्त असतो. पुढे चालूया. प्रश्न क्रमांक 3, 2026-27च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रात हरित हायड्रोजन धोरण ग्रीन हायड्रोजन पॉलिसी पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलेला आहे. आता जेव्हाही ग्रीन एनर्जीचा आपण विचार करतो किंवा ग्रीन एनर्जीबद्दल काही बोललं जाते तेव्हा लक्षात ठेवा का हा शाश्वत विकासाशी संबंधित आहे. तर नेहमी ऑप्शनमध्ये हे सर्च असे जेव्हा नवीन स्कीम लॉन्च होतात त्यावेळेस आपल्याला कीवर्ड्स लक्षात ठेवावे लागतात. कीवर्ड्स लक्षात ठेवावे लागतात. याचा आहे शाश्वत ऊर्जा. शाश्वत ऊर्जा निर्मिती आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे. पुढे चालूया. महाराष्ट्राच्या एकूण कर महसुलीमध्ये म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू मध्ये खालीलपैकी कोणत्या कराचा वाटा ऐतिहासिकदृष्ट्या आणि सध्याही सर्वात जास्त राहिला आहे. ऑप्शन ए राज्य उत्पादन शुल्क, ब वाहन कर, क राज्य वस्तू व सेवा कर आणि ड मुद्रांक व नोंदणी शुल्क. यामध्ये आहे क राज्य वस्तू व सेवा कर. पुढे चालूया. आर्थिक पाहणी आणि अर्थसंकल्पीय संकल्पनेनुसार भांडवली खर्च त्यालाच आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणू वाढवण्यावर भर दिल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. जर कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, समजा एखादं इन्फ्रास्ट्रक्चर असं बांधत आहे आपण की फ्युचरमध्ये आपल्याला जास्त त्याचा फायदा होईल, त्याला म्हणतात कॅपिटल एक्सपेंडिचर. काय होईल याच्यासाठी, हे दीर्घकालीन असतात, लॉंग टर्म प्लॅनिंगसाठी असतात. यामध्ये ऑप्शन ब बघा, दीर्घकालीन पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन रोजगार व आर्थिक वृद्धीला चालना मिळेल. लक्षात ठेवा 2-3 गोष्टी. कॅपिटल एक्सपेंडिचर कशाला म्हणतात, दीर्घकालीन, लक्ष ठेवा. आणि दुसरं आहे मल्टीप्लायर इफेक्ट. पुढे चालूया. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या योजनेसंदर्भात जळगाव, नाशिक आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मूल्य साखळी व्हॅल्यू चेन विकासासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. जळगावमध्ये काय पिकते, नाशिक आणि अमरावती, त्यासाठीच हे निधी देण्यात येते. हा लॉजिकल प्रश्न आहे. असे लॉजिक्स लावायचे जेव्हा तुम्हाला असे प्रश्न येतात MCQचे. तर याचा आन्सर आहे ब, कांदा व लिंबू वर्गीय फळे, उदाहरणार्थ संत्री आणि केळी. इथं बघू शकता नाशिकचा कांदा, जळगावची केळी आणि अमरावतीची संत्री. अमरावतीमध्ये कोणता भाग तुम्ही बघू शकता, वरुड आणि जो मोर्शीचा भाग आहे तिथं संत्र्याचं उत्पादन आहे आणि लगेच संत्र्याचा जिल्हा आहे आपल्याजवळ नागपूर. आता प्रश्न क्रमांक 7, राज्याच्या अर्थसंकल्पात नमूद केल्यानुसार लिंग आधारित अर्थसंकल्पन म्हणजे जेंडर बजेटिंग म्हणजे काय. सरळ जेंडर बजेटिंग म्हणजे तुमच्या एवढं लक्षात आलं पाहिजे की जे महिलांचं सक्षमीकरण होते त्या संदर्भात जेंडर बजेटिंग हे टर्म यूज होते. त्यानुसार ब बघा, अर्थसंकल्पातील तरतुदी आणि संसाधनांचे वाटप महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने तपासणे आणि करणे. पुढे चालूया. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मधील पायाभूत सुविधा विकासांतर्गत मुंबई पुणे या 2 प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणाऱ्या कोणत्या प्रकल्पाच्या सक्षमीकरणासाठी भरीव तरतूद सुचवण्यात आली आहे. कोणता, मुंबई पुणे एक्सप्रेस मिसिंग लिंक प्रकल्प. लक्षात ठेवजा हा. पुढे चालूया. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राच्या देशांतर्गत उत्पन्नातील GSDP मधील विविध क्षेत्रांचा वाटा लक्षात घेता अर्थसंकल्प 2026-27 मधील आकडेवारीनुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वात जास्त आहे. भारताच्या संदर्भात सर्व्हिस सेक्टरचा वाटा सर्वात जास्त असतो. इथं आहे सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस क्षेत्र आणि तो किती आहे, सुमारे 60%च्या आसपास आहे. आणि द्वितीय क्रमांकावर उद्योग क्षेत्र आणि तृतीयवर आहे कृषी.
चला प्रश्न क्रमांक 10 बघूया. प्रश्न क्रमांक 10 म्हणतो आपल्याला, अर्थसंकल्पीय प्रक्रियेनुसार संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत राज्यपालांच्या संमतीने दरवर्षी राज्याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट विधानसभेत सादर केले जाते? जेव्हा असे प्रश्न येते आपल्या डोळ्यासमोर तेव्हा आपण बजेटच्या दृष्टिकोनातून हे ऑप्शन मारण्याचे चान्सेस जास्त असतात. मात्र प्रश्न योग्य प्रकारे वाचायचा आणि यामधले कीवर्ड शोधायचे. कीवर्ड्स कोणते आहे? सर्वात अगोदर राज्यपालांच्या संमतीने, वित्तीय कोणाचे? राज्याचे, विधानसभेत सादर करण्यासाठी. याचा आन्सर आहे कलम 202. एवढं लक्षात ठेवा. आणि 112 हे आहे केंद्राच्या बजेट संदर्भात. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मध्ये 1 ट्रिलियन अर्थव्यवस्था साध्य करण्यासाठी कोणत्या विशेष क्षेत्राला ग्रोथ इंजिन म्हणून घोषित करण्यात आला आहे? सध्या ग्रोथ इंजिन म्हणून एकच गोष्ट सुरू आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे, AI आणि सेमीकंडक्टर. लक्ष द्या, पुढे चालूया. आणि या संदर्भात सध्या करंट अफेअर करताना AI संदर्भात जेवढ्याही गोष्टी आहेत तेवढ्या तुम्ही वाचा. त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतात. प्रश्न क्रमांक 12, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 नुसार विकसित भारत 2047 या उद्दिष्टांतर्गत कोणत्या स्तंभावर सर्वात जास्त भर देण्यात आला आहे? हरित ऊर्जा, संक्रमण आणि चक्रीय अर्थव्यवस्था. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्र सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना 2.0 अंतर्गत महिलांसाठी खालीलपैकी कोणती नवीन तरतूद समाविष्ट केली आहे? नवीन तरतूद बघून घ्या कोणती आहे. आता यामध्ये बचत गटांना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचं असं ठरवलं आहे महिलांसाठी. प्रश्न क्रमांक 14, आर्थिक वर्ष 2026-27 साठी महाराष्ट्राच्या राजकोषीय तुटीचे म्हणजे फायनान्शियल डिफिसिटचे उद्दिष्ट एकूण राज्य उत्पादनाच्या म्हणजे GSDPच्या किती टक्के ठेवण्यात आले आहे? 2.9%. FRBM ऍक्ट खूप जास्त संबोधला जातो किंवा कोट केलं जाते इकॉनॉमिक्सच्या संदर्भात, तुम्ही हा जरूर वाचावा. पुढे प्रश्न क्रमांक 15, केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये PM किसान योजनेचे सुधारित स्वरूपात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? विधान सत्य आहे. सध्या 6,000हून 8,000 हे 8,000 वार्षिक हप्ता करण्यात आला. आणि प्रश्न क्रमांक 16 हा शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेला शक्ती मार्ग हा कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? मुंबई ते नागपूर, नागपूर ते गोवा, पुणे ते नाशिक, रत्नागिरी ते सिंधुदुर्ग. हे आहे नागपूर ते गोवा. हा 805 किलोमीटर लांबीचा 2026च्या अर्थसंकल्पात मोठ्या निधीसह प्राधान्य क्रमांकावर आहे. मात्र यावर अपोज होत आहे खूप सारा, कारण ते शेतकऱ्यांचे खूप साऱ्या जमिनी जात आहेत म्हणून. त्यामुळे रिवाइज एस्टिमेट गव्हर्नमेंटनं पाठवला आहे सध्या. आणि शक्ती मार्ग याचं नाव याच्यासाठी आहे की मार्गावर खूप सारे शक्तिपीठ आहेत, त्याचप्रमाणे खूप सारे धार्मिक स्थळं आहे म्हणून हे शक्ती मार्ग आहे. अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथं संपतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.